पण आता एवढ्या जरीच्या साड्या आहेत, ह्या आम्हा सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो, ह्या घरी मेंटेन कशा करायच्या? गुड क्वेश्चन. 2-3 टिप्स सांगते, अगदी सगळ्यांना फॉलो करता येतील अशा. सगळ्यात पहिली महत्वाची टिप म्हणजे पैठणीबद्दलच मेनली आता सांगते, पण इन जनरल हँडलूम प्युअर सिल्कच्या साड्यांबद्दल. तुम्ही साडी नेसल्यानंतर, प्रत्येक वेळेला नेसल्यानंतर ती साडी धुवायची नाही. सो हे एक मोठं मला काय म्हणायचं त्याला, मिथ बस्टिंग करायचंय की दर वेळेला साडी नेसल्यानंतर ती धुवायची नाही. साडी नेसल्यानंतर तुम्ही ती एअर ड्राय करा, छान हवेशीर जागेत ठेवा किंवा पंख्याखाली ठेवा, जेणेकरून त्यात जर का थोडासा घाम असेल, थोडं मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल. साडी पूर्णपणे ठणठणीत कोरडी झाली पाहिजे आणि मग ती छान आपल्या हाताने घडी घालून फक्त घडीवरनं थोडीशी इस्त्री फिरवायची आणि ती ठेवून द्यायची. कपाटात ठेवताना ती कापडात ठेवायची. तुम्ही 3-4 साड्या एकत्र कापडामध्ये रॅप करून पण ठेवू शकता, अशी ती ठेवून द्यायची. 4 ते 5 वेळा एक साडी नेसून झाल्यानंतर ती ड्रायक्लीन करायची. म्हणजे दर वेळेला साडी नेसल्यानंतर ड्रायक्लीन करण्याचं काम करायचं नाही, कारण त्या साडी प्युअर सिल्क हे अतिशय फ्रजाईल कापड आहे, अतिशय नाजूक वस्त्र आहे. ते खूप ओढून ताणून तुम्ही जेवढं वेअर अँड टेअर त्याची वाढवाल तेवढा त्रासच होतो त्या साडीला आणि ती साडी पटकन जुनी वाटायला लागते. बरोबर. सो दर वेळेला नेसल्यानंतर धुवू नका. 4-5 वेळा नेसल्यानंतर ती ड्रायक्लीन करा. कपाटात ठेवताना ती छान कापडात गुंडाळून ठेवा आणि जेव्हा कपाटात ठेवाल तेव्हा काहीतरी त्याच्यामध्ये एखादं मॉइश्चर शोषून घेईल अशी एखादी गोष्ट ठेवा, की कडुलिंबाची पानं असतील, ड्राईड, पूर्ण ड्राय झालेली वाळलेली कडुलिंबाची पानं असतील, किंवा डांबराच्या गोळ्या ठेवायच्या नाहीत, कारण त्यांनी डाग पडतात आणि वासही येतो, त्यामुळे ते नाही ठेवायचं. पण असे आपल्याकडे ते सॅशे मिळतात बघ कुठल्याही खाद्यपदार्थात, की जे मॉइश्चर करेक्ट, सो ते सॅशे तुम्ही ठेवून देऊ शकता. असं काही ज्यांनी आतमध्ये कुठेही दमटपणा तुमच्या कपाटात राहणार नाही. अशा पद्धतीने साड्या मेंटेन करायच्या. प्रत्येक स्त्रीसाठी आपली ठेवणीतली साडी ही खूप खास असते, तशीच तुमची साथ देखील आमच्यासाठी खूप खास आहे. वस्त्र वाईब हा पहिला एपिसोड आम्ही घेऊन येतोय गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले युट्यूब चॅनलवर. या चॅनलवर जा, सबस्क्राईब करा आणि आमचा पहिला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा. तुमची सोबत, तुमची साथ आमच्यासाठी फार गरजेची आहे.